नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणारा आरोपी ताब्यात। भडगाव पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे। विशाल प्रकाश मालचे, वय 34 असे या आरोपीचे नाव आहे। तो शिक्षक आहे। काय आहे नेमके प्रकरण? विशाल मालचे आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादीच्या मुलाला रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवले। त्यासाठी फिर्यादीकडून 4,50,000 रुपये घेतले। नोकरीही लावून दिली नाही आणि पैसेही परत केले नाही। या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता। पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे विशाल मालचे याला चाळीसगाव येथून ताब्यात घेतले। मालचे याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी त्याला अटक केली असून तो पोलीस कोठडीत आहे। मालचे याने अनेक सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे करीत आहेत। पोलिसांनी दिलेली माहिती: आरोपी विशाल प्रकाश मालचे, वय 34, व्यवसाय शिक्षक, राहण्याचे ठिकाण उज्ज्वल कॉलनी भडगाव, सध्या आदर्श नगर चाळीसगाव। गुन्हा नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक, गुन्ह्याची रक्कम 4,50,000 रुपये। पोलिसांनी केलेली कारवाई: अटक, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे। पोलिसांनी दिलेले आव्हान: नोकरीच्या आमिषाला बळी पडू नका। कोणतीही व्यक्ती नोकरी लावण्याचे आमिष दाखवत असेल तर पोलिसांशी संपर्क साधा। फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।